चार्ट्स. सर चार्ट्सच येत नाही हो. चार्ट्स नाही बरं झालं. याच्यावर पाहिजे ना ते. चालू नाही आणि चालू नाही. छान एकदम मस्त केलं. इतक्या जवळ असतं का ते फार लांब वाटतं. YouTube मध्ये. आहे ना 2 मिनिटं. कोणती छान? लेक्चर चालू झाले बरं का. एक 2 मिनिटामध्ये लेक्चर स्टार्ट होतंय. हॅलो. नमस्ते विद्यार्थी मित्र. थोडंसं त्या ठिकाणी
आजचं बायोचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करूत. हो. तर आवाज येतोय सर्वांना? तर जर आवाज वगैरे क्लिअर येत असेल तर कमेंट करून सांगा. आवाज क्लिअर येतोय सर्वांना? वेदांग सदावर्ते आवाज क्लिअर येतोय. वैष्णवी कासार, सिद्धी कुदळे, माया थोरात, यस सर, ऑल इज क्लिअर. ठीक आहे, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये जो पार्ट घेतला होता त्याच्या पुढचा पार्ट या ठिकाणी कंटिन्यू करू. काल आपण हिस्टोन प्रोटीन वगैरे पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघितलेलं आहे. क्रोमॅटिनचं युक्रोमॅटिन, नंतर हेट्रोक्रोमॅटिन हा पण पार्ट आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्यानंतर युक्रोमॅटिनचे रिलेटेड हेट्रोक्लायटिक रिप्लिकेशन वगैरे सर्व पॉईंट्स आपण कालच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेले. त्याचे रिलेटेड क्वेश्चन्स पण आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेले. तर काल आपण हा पार्ट घेतला होता की DNA रिप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. चा अर्थ काय? एका स्टँडपासून ज्या वेळेस दोन स्टँड तयार होतात, एका स्टँडपासून ज्यावेळेस किती स्टँड तयार होतात? दोन. तर त्या दोन स्टँडमध्ये एक जुनं स्टँड असतं आणि एकच नवीन तयार होतं, आणि दुसऱ्या DNA मध्ये एक जुनं स्टँड आणि एक नवीन. म्हणजे जुन्या स्टँडचे जुना जो DNA तर त्या जुन्या DNA मधलं एक स्टँड आणि नवीन एक स्टँड, जुन्या DNA मधलं दुसरं स्टँड आणि नवीन एक स्टँड, असे दोन DNAचे मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतात. आणि या मेथडला त्या ठिकाणी नाव दिलं जातं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रिप्लिकेशन. काय नाव दिलं जातं मित्रांनो? सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रिप्लिकेशन. तर मिसलसन्स आणि स्टाल नावाचे दोन सायंटिस्ट होते. त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं की सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ DNA रिप्लिकेशन युजिंग, बघा त्यांनी एक पद्धत वापरली. त्या पद्धतीचं नाव होतं इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन. कोणती टेक्निक वापरली सांगा? पहिले काय प्रूव्ह केलं? सेमी मेथड ऑफ रिप्लिकेशन इज सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड, हे प्रूव्ह केलं. त्याकरता त्यांनी कोणती पद्धत वापरली? इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं? एक ई कोली बॅक्टेरिया घेतला. आता ई कोली बॅक्टेरिया काय असतं? त्याची एक प्रॉपर्टी आहे, तो एव्हरी 20 मिनिट्स स्वतःला रिप्लिकेट करतो. म्हणजे दर 20 मिनिटाला तो स्वतःच्या कॉपीज तयार करतो. रिप्लिकेट करतो म्हणण्यापेक्षा त्याचं रिप्रोडक्शन होतं. दर 20 मिनिटाला एका ई कोली बॅक्टेरियापासून 2 ई कोली बॅक्टेरिया तयार होता. पुढच्या 20 मिनिटाला 2 ई कोली बॅक्टेरियापासून 4
म्हणजे एकदम रॅपिड मल्टिप्लिकेशन त्यांचं होतं. त्याकरता त्यांनी ही पद्धत एक्सप्लेन करण्याकरता इकोली बॅक्टेरिया वापरला टू प्रूव्ह द सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ द DNA. आणि त्यांनी काय काय वापरलं तर बघा, त्यांनी वापरलं लाईट नायट्रोजन. लाईट नायट्रोजन दॅट इज कॉल्ड N14 नायट्रोजन. कोणता नायट्रोजन वापरला? N14 नायट्रोजन. हा लाईट नायट्रोजन आहे. आणि N15 नावाचा नायट्रोजन आहे तो हेवी आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त आहे. आणि N14 चा जो आहे तो लाईट आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी आहे. आणि त्यांनी आता मला सांगा, जे बॅक्टेरिया आहे तर आपल्याला माहिती आहे की जे DNA मध्ये 3 कंटेंट असतात, शुगर, नंतर फॉस्फॅरिक ऍसिड, म्हणजे त्याला आपण नाव देतो मित्रांनो फॉस्फेट, आणि नायट्रोजन बेस. मग आता मला सांगा, आपण त्या ठिकाणी काय केलं, मिसलसन्स आणि स्टॉलनी कंटेनर घेतलं, त्यामध्ये त्यांनी N14 नायट्रोजन घेतला आणि त्यामध्ये बॅक्टेरिया वाढवले. त्या ठिकाणी त्यांनी बॅक्टेरिया ते N14 मध्ये ग्रोथ केली. त्यांची कशामध्ये ग्रोथ केली? N14 नावाचं जे पार्ट होता त्याच्यात त्यांची ग्रोथ केली. तर मग मला सांगा, जे बॅक्टेरिया आहे त्यांचं DNA हे N14 टाईपचं झालं. का बरं? कारण DNA तयार करताना जो नायट्रोजन लागला कोणाला? बॅक्टेरियाला, तर त्या ठिकाणी ते N14चा वापर केला. आणि मग त्या दोन्ही बराच वेळ, अँड मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ही कल्चर्ड ई कोली बॅक्टेरिया इन द मीडियम कंटेनिंग N14 अँड ऑब्टेन द इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड बाय युजिंग CSCl. आणि मग त्यांनी काय केलं, आता मला सांगा, हे N14 हे लाईट आहे. आणि मग एक कंटेनर त्यांनी ट्यूब घेतली आणि त्या ट्यूबमध्ये त्यांनी CSCl सोल्युशन घेतलं किंवा CSCl2. आणि त्यांनी हे जे बॅक्टेरिया आहे यांचा बँड त्या ठिकाणी, यांचा जो मला सांगा आता N14 इज अ लाईट DNA, मग त्याची डेन्सिटी कमी असेल तर त्याचा बँड त्या ठिकाणी त्यांनी मिळवला. तो बँड कुठे येईल? इथं वरच्या बाजूला येईल. लाईट वेट असल्यामुळं वरच्या बाजूला येईल बँड. सांगा हा कोणाचा बँड आहे? N14 DNA चा. N14 DNA चा आहे. पहिल्यांदा त्यांनी काय केलं सांगा, बॅक्टेरियाला कशात ऍड केलं? N14 मध्ये. आणि मग त्याला रिप्लिकेट होऊ दिलं, म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊ दिलं बॅक्टेरियाचं बऱ्याचशा जनरेशन मध्ये. आणि मग सांगा, खूप सारे जनरेशन झाल्यावर बॅक्टेरियाने DNA तयार करण्याकरता काय वापरला? N14 वापरला. मग त्यामुळे बॅक्टेरियाचे जे दोन्ही स्टँड आहे ते कोणत्या प्रकारचे होऊन गेले? N14 टाईपचे त्या ठिकाणी होऊन गेले. आणि मग N14 DNA भेटला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जे याच्यातले काही बॅक्टेरियाला त्यांनी म्हणजे त्या N14च्या ऐवजी आता N15 मध्ये टाकलं. हा कोण आहे सांगा? N15. आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ केली फॉर सेव्हरल जनरेशन. हे लक्षात घ्या, सेव्हरल जनरेशन, की जेणेकरून त्या बॅक्टेरियाच्या DNA चे जे 2 स्टँड आहे ते दोन्ही पण N15 टाईपचे झाले. आणि त्यांनी बँड मिळवला. तर तो बँड सांगा आता N15 हे हेवी आहे. N15 हे कसं आहे? हेवी. तर त्याचा बँड खाली भेटला इथं. आता सांगा, हे N15 आणि N15 चा बँड DNAचं, म्हणजे याच्यात DNA चे दोन्ही स्टँड N14 टाईपचे, याच्यात DNA चे दोन्ही स्टँड N15 टाईपचे. आणि आता काय केलं त्यांनी, लक्षात घ्या, समजा काही बॅक्टेरियाला ज्याच्यामध्ये दोन्ही स्टँड N15 टाईपचे, किती कोणत्या टाईपचे? N15 टाईपचे, त्याला त्यांनी परत N14 मध्ये टाकलं. बॅक्टेरियाला कशात टाकलं सांगा? ज्या बॅक्टेरियाचे दोन्ही स्टँड N15 टाईपचे त्या बॅक्टेरियाला त्यांनी कुठे टाकलं? N14 टाईप मध्ये टाकलं. आणि एकच जनरेशन होऊ दिली. आता जास्त जनरेशन नाही, 20 मिनिटं फक्त. त्यांनी 20 मिनिटं वेट केलं आणि बॅक्टेरिया काढून घेतले. म्हणजे सांगा किती जनरेशन झाले त्याच्या? एकच जनरेशन. आणि त्यांनी परत DNAचा स्टँड तयार केला. त्याच्या DNAचा
CH-Cl2 मध्ये कोणाच्या पहिली जनरेशन झाल्यानंतर बॅक्टेरिया काढून घेतले आणि सेंट्रिफ्युगेशन टेक्निक वापरून त्याचा पण CH-Cl2 मध्ये बँड तयार केला. तर त्यांनी असं ऑब्झर्व केलं की तो जो बँड एक जनरेशन नंतर तयार झाला तो असा मध्यभागी आला दोघांच्या. चा अर्थ काय झाला सांगा की ह्या बँडची डेन्सिटी N14च्या बँडपेक्षा जास्त आहे. ह्या बँडची डेन्सिटी N14च्या बँडपेक्षा जास्त आहे आणि N15च्या बँडपेक्षा कमी आहे. मग याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये जे DNA त्याचं एक स्टँड N14चं आहे आणि एक स्टँड N15चं आहे. सांगा बरं टाकताना दोन्ही पण स्टँड कोणते होते सांगा. जेव्हा आपण बॅक्टेरियाला N14 मध्ये टाकलं तेव्हा त्याला इकडून घेतलं होतं, त्यामुळे त्या बॅक्टेरियामध्ये दोन्ही स्टँड N15 टाईपचे होते. आणि जेव्हा याच्यात टाकलं आणि एकच जनरेशन होऊन दिली तर सांगा एक स्टँड कोणतं आलं N14 आणि एकच N15. तर N15 कोणतं झालं ओल्ड स्टँड आणि आता हा बॅक्टेरियाची N14 मध्ये मग N14 काय झालं न्यू स्टँड. तर ह्या पद्धतीने त्यांनी काय केलं लक्षात घेतलं आणि त्या 3 बँडवरून सगळ्यात वरचा बँड हा N14 टाईपचा, सगळ्यात खालचा बँड हेवी N15 टाईपचा आणि एक जनरेशन नंतर N15 टाईपच्या बॅक्टेरियल त्यांनी N14 मध्ये टाकलं आणि एकच जनरेशन होऊ दिली तर त्यांनी परत बँड मिळवला, तो मात्र दोघांच्या मध्ये आला. याचा अर्थ काय झाला की त्याचं वेट हे N14 पेक्षा जास्त आहे आणि N15 पेक्षा कमी आहे म्हणून तो मध्ये आला. याचा अर्थ त्याच्यात एक बँड N14 टाईपचा आहे, एक बँड N15चा आहे. N15 हा जुना बँड आहे, जुना पार्ट आहे, जुनं स्टँड आहे आणि N14 हे नवीन स्टँड आहे. अँड दिस एक्सप्लेन्स द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ द रिप्लिकेशन. तर याच्यात मेन पॉईंट काय लक्षात घ्यायचे बघा. इक्विलिब्रियम, डेन्सिटी ग्रेडियंट, सेंट्रिफ्युगेशन वापरलं काय N14 है ना आणि CH-Cl2 सोल्युशन. हे लक्षात ठेवा. एवढे 3 मुद्दे त्या ठिकाणी आणि कोणी केलं मिसलसन्स आणि स्टालनी. किती बँड मिळवले 3, लाईट, मीडियम, हेवी. आणि जो मीडियम बँड आहे त्याच्याहून कळालं की ही पद्धत कशी आहे सेमी कन्झर्वेटिव्ह. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या बॅक्टेरियामध्ये एक्सपेरिमेंट केलं ई कोली बॅक्टेरिया. ई कोली बॅक्टेरिया दर किती मिनिटाला मल्टिप्लाय होतो 20 मिनिट्सला. एवढे पॉईंट त्याच्यात तुम्ही लक्षात ठेवा. आता पूर्ण डिटेल आपल्याला स्लोली सांगता येऊ शकतं पण नेमकं आपल्याकडे वेळेची पण मर्यादा आहे, सगळ्याच गोष्टी आहे त्याचा पण विचार करावा लागेल. त्यामुळं काही गोष्टी थोड्या धावपळीत होत आहे म्हणजे आपण एक्सप्लेन तर पूर्ण करतोय, तुम्ही परत त्याला रिपीट ऐकलं तर चालू शकतंय. मग त्या ठिकाणी ई कोली हे पूर्ण पॉइंट्स मी तुम्हाला क्लिअर केले, हे सर्व पॉइंट्स इथं क्लिअर केले. बघा आता एक क्वेश्चन आहे, रिप्लिकेशन इन ई कोली टेक्स प्लेस. सांगा दर किती मिनिटाला रिप्लिकेशन होतं तर दर 20 मिनिट्सला त्या बॅक्टेरियाचं रिप्लिकेशन होतं. म्हणजे ऑप्शन आलं 20 मिनिट्स. बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघा इन मिसलसन्स अँड स्टाल्स एक्सपेरिमेंट द सॅम्पल वेअर सेपरेटेड बाय युझिंग CH-Cl इक्विलिब्रियम ग्रेडियंट. बरोबर आहे. CH-Cl2 म्हणा किंवा CH-Cl म्हटलं तरी चालतं. CH-Cl इक्विलिब्रियम ग्रेडियंट. आणि दुसरं त्यांनी काय वापरला N15. हे कसं आहे सांगा हेवी आयसोटोप अँड कॅन बी सेपरेटेड बेस्ड ऑन द डेन्सिटी ग्रेडियंट. ते पण वाक्य बरोबर आहे. याचा अर्थ सांगा बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 त्या ठिकाणी कशा असणार आहे मित्रांनो करेक्ट असणार आहे. तर ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. आता RNA तर लक्षात घ्या की रायबोज न्यूक्लिक ऍसिड त्याला काय नाव देतात RNA. आणि RNA 2 प्रकारचे असतात, त्यामध्ये जेनेटिक RNA आणि नॉन जेनेटिक RNA. काही व्हायरसमध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल म्हणजे अनुवंशिकतेचं मटेरियल म्हणून ऍक्ट होतो, त्याला म्हणता जेनेटिक RNA. आणि बाकीच्या आपल्यामध्ये RNA हा नॉन जेनेटिक आहे. आपल्यामध्ये जेनेटिक कोण आहे DNA मित्रांनो.
आपल्यामध्ये जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA, लक्षात घ्या. आणि RNA नॉन जेनेटिक आहे. तर RNA कशाला मदत करतात आपल्या शरीरामध्ये? तर RNA आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार करण्याकरता मदत करतात. काय तयार करण्याकरता? दे फंक्शन्स फॉर द प्रोटीन सिंथेसिस. लक्षात घ्या, प्रोटीन सिंथेसिस करता मदत करण्याचं काम RNA करता. RNAचे 3 प्रकार आहे: मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA. किती प्रकारे सांगा? मेसेंजर, रायबोझोमल आणि ट्रान्सफर RNA. सगळे RNA कोणापासून बनतात? DNA पासून. सगळे जे RNA ते कोणापासून बनतात? DNA. आणि कोणत्या प्रोसेसने बनतात? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे मित्रांनो? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनी त्या ठिकाणी RNA तयार होता. RNA आर सिंथेसाइज बाय द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस फ्रॉम DNA. आता पहिला बघा, मेसेंजर RNA, mRNA. तर mRNA मध्ये हे लिनियर आहे बघा, एकच स्टँड आहे. ओनली वन स्टँड इज प्रेझेंट. तर एक एंड आहे 5', एक एंड आहे 3'. याच्यातला पहिला जो आहे बघा, आता याच्यात 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे. बघून घ्या, 3 नायट्रोजन बेसचा काय आहे? सिक्वेन्स आहे. त्याला म्हणता कोडॉन. काय नाव द्यायचंय सांगा? कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन. 3 नायट्रोजन बेसचा जो सिक्वेन्स mRNA मध्ये प्रेझेंट आहे मित्रांनो, त्याला काय नाव द्यायचंय सांगा? ट्रिपलेट कोडॉन. आणि पहिला ट्रिपलेट कोडॉन कोणता आहे? तर पहिला ट्रिपलेट कोडॉन आहे AUG. कोणता आहे सांगा? AUG. तर याला स्टार्टिंग कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन म्हणता. पाठ करायचंय. AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे. आणि टर्मिनेशन एक कोडॉन दिलेला आहे UAA. हा जो आहे याचं काम काय? लक्षात घ्या, हा DNA पासून तयार होतो. कुठं? न्यूक्लियस मध्ये. बघा, समजा हे सेल आहे, हे सेलचं न्यूक्लियस आहे आणि असं रायबोझोम आहे. तर इथं DNA, तर DNA पासून mRNA तयार होईल. बघा, इथं DNA पासून हा ब्लॅक कलर दाखवला, हा mRNA समजा कुठं तयार झाला? न्यूक्लियस मध्ये. तो न्यूक्लियस मधून बाहेर येईल. बघा, न्यूक्लियस मधून mRNA बाहेर आला आणि असा रायबोझोमला अटॅच होईल. कोण? mRNA. आणि mRNA च्या मध्ये जे 3 नायट्रोजन बेसचे सिक्वेन्स आहे कोडॉन, च्या मदतीने तो कोणाला अट्रॅक्ट करल? tRNA ला. आणि tRNA कडे काय असेल? अमायनो ऍसिड. किती प्रकारचे? 20 प्रकारचे अमायनो ऍसिड. आणि सगळ्यांना बोलून घेऊन तो काय करेल? अमायनो ऍसिडची लॉंग चेन तयार करेल. आणि मित्रांनो, अमायनो ऍसिडची लॉंग चेन म्हणजेच प्रोटीन असेल, पॉलिपेप्टाइड असेल. तर सांगा, न्यूक्लियस मध्ये तयार होऊन रायबोझोमकडे जायचं, रायबोझोमला अटॅच व्हायचं, tRNA ला कोडॉनचा वापर करून tRNA ला बोलवायचं, tRNA कडून अमायनो ऍसिड घ्यायचे आणि अमायनो ऍसिडची लॉंग चेन म्हणजे प्रोटीन तयार करायचं. हे काम mRNA करतो. कोणतं प्रोटीन तयार करायचंय याची माहिती mRNA ला कोण देतं? DNA देतो. म्हणजे आपल्या शरीरात जे वेगळे प्रोटीन्स आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं प्रोटीन लागणार आहे, कोणत्या वेळेस कोणतं प्रोटीन तयार करायचंय याची माहिती DNA ला असते. DNA ती माहिती mRNA ला देतो. mRNA ती माहिती घेऊन रायबोझोमकडे येतो. रायबोझोम्सला नाव देता प्रोटीन फॅक्टरी. रायबोझोम्सला काय नाव द्यायचं सांगा? प्रोटीन फॅक्टरी. रायबोझोम हे प्रोटीन फॅक्टरी, तिथे जाऊन तो अटॅच होतो आणि त्या ठिकाणी तो tRNAच्या मदतीने आणि rRNAच्या मदतीने प्रोटीन्स तयार करतो. म्हणजे mRNA, rRNA आणि tRNA मिळून काय काम करतात? तर प्रोटीन तयार करायचं काम त्या ठिकाणी करतात. हा रायबोझोमल RNA कुठं असतो? रायबोझोम्स मध्ये असतो. आणि रायबोझोम्स मध्ये आता आपण बघितलं कोण जाऊन बाइंड होतं? mRNA. तर त्याला जागा देण्याचं काम कोण करतं? rRNA करतो. म्हणजे mRNA ला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी rRNA करतो. नंतर दुसरा कोणता आहे? tRNA. हा याच्यामध्ये बघा, हा tRNA. कोणता RNA? T. आणि याच्यात 2 मॉडेल आहे. एक आहे क्लोअर लिप मॉडेल आणि एक आहे हिअरपिन मॉडेल. तर याचा
हा जो लूप आहे बघा, हा या ठिकाणी लूप जर लक्षात घ्या, हा जो लूप आहे हा याला म्हणता अँटी कोडॉन लूप आणि याला असं 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स जॉईन असतो. किती? 3. आणि हा कॉम्प्लिमेंटरी असतो mRNAच्या कोडॉनला. बघा mRNAचा कोडॉन आणि tRNAचा अँटी कोडॉन एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असता, मॅच होणारे असता आणि त्या ठिकाणी ते काय करता, अमायनो ॲसिड ला कलेक्ट करून आणण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्याच्यामध्ये एक 3' एंड किंवा CC त्याला नाव देता आणि एक 5' एंड आणि इथं त्या ठिकाणी काय जॉईन होतं, अमायनो ॲसिडचा एक मॉलिक्यूल जॉईन असतो. मग कोडोजिन म्हणजे DNA वर 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स असतो, त्याला कोडोजिन म्हणता. मेसेंजर RNA वरती आत्ताच आपण पाहिलं AUG 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स असतो, त्याला कोडॉन म्हणता. आणि सांगा आत्ताच आपण बघितलं जे tRNAच्या कोणत्या लूपवरती मित्रांनो, अँटी कोडॉन लूपवरती. कोणत्या लूपवरती? हे असं आहे बघा, दोन्हीकडे पण आहे. अँटी कोडॉन लूपवरती 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स असतो, त्याला नाव देता अँटी कोडॉन. लक्षात आलं का? सांगा DNA वरती 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स कोडोजिन, mRNA वरती 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स कोडॉन आणि tRNA वरती अँटी कोडॉन लूप वरती 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स अँटी कोडॉन. असे लक्षात ठेवायचे. आणि कोडॉन आणि अँटी कोडॉन एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात, मॅच होणारे असतात. तर आता बघा बरं, आत्ताच सांगितलं अँटी कोडॉन इज प्रेझेंट ऑन. बघा अँटी कोडॉन कुठे प्रेझेंट आहे? एकदम सोपं आहे. सांगा कोणाकडे? कोणाच्या? तर अँटी कोडॉन लूप वरती. कोणाच्या? tRNAच्या. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? tRNA. अँटी कोडॉन लूप किंवा अँटी कोडॉन इज प्रेझेंट ऑन tRNA. ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट अँटी कोडॉन. सांगा बरं, अँटी कोडॉन हा कोणावरती असणारा 3 नायट्रोजन बेसचा ग्रुप आहे, तर कोणावरती? tRNA वरती. आणि तो कोणाला कॉम्प्लिमेंटरी असतो? mRNAच्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी असतो, mRNAच्या कोडॉनला. आता बघा आपण जसं म्हणतो ना DNA मध्ये A+T आणि G+C, तर फक्त RNA मध्ये कोण असतं? A+U असतं आणि G+C असतं. म्हणजे समजा आता बघा इथंच बघू आपण, AUG हा mRNA आणि त्याचा पहिला कोडॉन हाय समजा AUG. तर मग जो tRNA बघा असा tRNA आता बघितला आपण, हा tRNA याचा हा इथं कोण आहे? अँटी कोडॉन. तर याला मॅच होणारा अँटी कोडॉन कोण आहे? A च्या ऐवजी कोण राहील? U. U च्या ऐवजी A आणि G च्या ऐवजी C. बघा A च्या ऐवजी U आणि G च्या ऐवजी C. U च्या ऐवजी A, C च्या ऐवजी G. ह्या पद्धतीने तिकडे A आहे तर इकडे U राहील, तिकडे U आहे बघा, तिकडे U आहे तर A राहील आणि तिकडे G आहे तर इकडे C राहील. मग याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे कोडॉन आणि अँटी कोडॉन हे एकमेकाला कसे असतात मित्रांनो? कॉम्प्लिमेंटरी असतात. तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे क्वेश्चन नंबर 40 बघा, अँटी कोडॉन लूप ऑफ tRNA हॅज. क्वेश्चन काय दिलंय बघा, अँटी कोडॉन लूप ऑफ tRNA हॅज. अँटी कोडॉन लूप जे tRNAचं त्यात काय कंडिशन आहे? अँटी कोडॉन लूप ऑफ tRNA हॅज. बघा बरं काय येतं ऑप्शन. कोणतं येईल? क्वेश्चन नंबर जो दिलेला आहे 40 ते एक सिक्वेन्सनी नाही आहे, टाईप वाईज केलेले आपण. तर कोणतं ऑप्शन येईल बघा, कमेंट करा. ऑप्शन बघून सांगा. अँटी कोडॉन लूप ऑफ tRNA हॅज. सांगा अँटी कोडॉन लूप ऑफ, सांगा काय? तर 3 अनपेअर्ड बघा UAG 3 अनपेअर्ड कॉम्प्लिमेंटरी. कोणाला कॉम्प्लिमेंटरी? कोडॉनला. कोणाला कॉम्प्लिमेंटरी? कोडॉनला.
नायट्रोजन बेसेस, म्हणजे ऑप्शन येईल सी ऑप्शन. 3, 1, 2, 3 अनपेअर्ड नायट्रोजन कॉम्प्लिमेंटरी, विचार कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय? ए च्या ऐवजी यू, यू च्या ऐवजी ए, जी च्या ऐवजी सी, सी च्या ऐवजी जी, याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी. तर करेक्ट ऑप्शन आलं तर अमृता थोरात सी ऑप्शन, प्रतीक्षा काळे सी ऑप्शन, माया थोरात सी ऑप्शन, स्वरांजली सी ऑप्शन, गायत्री भोसले सी ऑप्शन. म्हणजे सगळ्यांनी, बऱ्याच विद्यार्थिनींनी आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी आन्सर बरोबर सांगितलं. करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टर्मिनेशन कोडॉन? बघा आता कोणता कोडॉन हा टर्मिनेशन कोडॉन आहे. त्याच्यात मी तुम्हाला पॉइंट एक्सप्लेन करतो. बघा, तर मी आताच त्या ठिकाणी तुम्हाला mRNA पाठ दिला होता. mRNA सांगा बरं हा कोणता कोडॉन आहे? याचं नाव काय सांगा बरं? AUG. हा 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे. याला काय नाव दिलं होतं आपण? AUG ला काय नाव दिलं होतं? AUG ला आता आपण काय नाव दिलं होतं? बी ऑप्शन म्हणताय. ओके, सिद्धी कुदळे सांगते की याला स्टार्ट कोडॉन म्हटलं होतं. व्हेरी गुड. आणि इकडं जो येतो शेवट, याला काय नाव दिलं होतं सांगा? जो शेवटी मेसेंजर RNAच्या शेवटी जो 3चा बेस येतो, 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स येतो, त्याला काय नाव दिलेलं? तर त्याला नाव दिलं होतं टर्मिनेशन कोडॉन. काय नाव दिलं होतं? टर्मिनेशन कोडॉन. आणि टर्मिनेशन कोडॉन किती होते? 3. तर ते कोणते बघा, लक्षात घ्या. यू पासून स्टार्ट होता. कुठून स्टार्ट होता? बघा, टर्मिनेशन कोडॉन आहे UAG, ज्याला आंबर म्हणता. UAG ज्याला काय म्हणता? आंबर. UAA त्याला ऑकर नाव दिलं जातं. त्यानंतर UGA ओपल नाव दिलं जातं. तर या तिन्हीला पण टर्मिनेशन कोडॉन म्हणतात. जे 64 कोडॉन आहे त्यापैकी 3 कोडॉन हे टर्मिनेशन आहे. टोटल कोडॉन किती असतं? किती प्रकारचे असतं मित्रांनो? 64 प्रकारचे. आणि 64 पैकी 3 जे कोडॉन आहे ते टर्मिनेशन आहे. मग उरले 61 जे 20 प्रकारचे अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतात. किती प्रकारचे? 20 प्रकारचे अमायनो ऍसिड त्या ठिकाणी आयडेंटिफाय करतात. लक्षात घ्या. 61 तर आउट ऑफ 64 3 आर टर्मिनेशन and remaining 61 are the identify or locate the 20 types of amino acid. तर लक्षात घ्या पॉइंट काय? टर्मिनेशन कोडॉन 3 आहे. UAG, UAA, UGA. कोणते कोणते सांगा? UAG, UAA, UGA. आणि U पासून स्टार्ट होता. तर इथं कोणता येईल बघा बरं? UGU नाही, UUA नाही, आणि AUG तर नाहीच आहे. मग कोणता आहे? UAG. करेक्ट आन्सर आलं बी ऑप्शन. हे तिन्ही नावं तुम्हाला पाठ पाहिजे. तिन्ही नावं पाठ पाहिजे. तर टर्मिनेशन कोडॉन बऱ्याच जणांनी, सिद्धीनी, अमृता थोरात, प्रतीक्षा काळे सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. कोणतंही सांगा? टर्मिनेशन कोडॉन. त्यानंतर अँटी कोडॉन ऑफ tRNA हे आपलं झालेलं आहे. नेक्स्ट जिनेटिक कोड सांगा बरं. किती प्रकारचे नायट्रोजन बेस असतात RNA मध्ये? 4. आणि ग्रुप किती कितीचे करायचे? 3-3चे. कोडॉन कितीचा असतो? 3चा ग्रुप. तर 4:3 केलं तर का बरं? 3चा ग्रुप आहे आणि टाईप 4 आहे. बघा, ॲडिनिन, युरॅसिल, ग्वानिन, सायटोसिन. कोण कोण आहे सांगा? ॲडिनिन, युरॅसिल, ग्वानिन, सायटोसिन हे 4 आहे. लक्षात घ्या. दे कॅन फॉर्म 64 पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रिपलेट. ते 64 कॉम्बिनेशन तयार करता ट्रिपलेटचं आणि त्यांना नाव दिलं जातं कोडॉन्स. त्यांना काय नाव दिलं जातं मित्रांनो? कोडॉन्स हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. तर बघा, इफ इच कोडॉन हॅज 3 बेसेस दॅट इज न्यूक्लिओटाइड. तर टोटल किती कोडॉन बनवल्या जाऊ शकता? 64 कोडॉन.
सांगा बरं, तुम्हाला आत्ताच सांगितलं 64 पैकी किती कोडॉन? 3 कोडॉन. हे स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन किंवा नॉन सेन्स कोडॉन म्हणून ऍक्ट होता. आणि उरलेले जे 61 आहे त्यांना म्हणतात सेन्स कोडॉन. आणि ते सेन्स कोडॉन किती प्रकारच्या अमायनो ऍसिड्सला ओळखता? तर मित्रांनो 20 प्रकारच्या अमायनो ऍसिड्सला ते आयडेंटिफाय करू शकतात. दे कोड फॉर 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड रिक्वायर्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस. काय सांगा? दे कोड फॉर 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड रिक्वायर्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस. हे झालं त्या ठिकाणी कोडॉन, जेनेटिक कोड. सांगा mRNA वरती 3-3चा जो सिक्वेन्स आहे तो कोडॉन म्हणतात. आता कोडॉनच्या काही प्रॉपर्टी आहे. सांगा कोडॉन हा किती नायट्रोजन बेसचा ग्रुप आहे? 3 नायट्रोजन बेसचा ग्रुप आहे. त्याला म्हणता ट्रिपलेट कोडॉन. कोडॉन हा कसा असतो मित्रांनो? कॉमलेस असतो. कॉमलेस म्हणजे काय? मध्ये असं 3 संपला का मोठा गॅप, मग परत 3चा, असं नाही, सारखे गॅप असतात, इक्वल गॅप मध्ये असतात, म्हणून त्याला म्हणता कॉमलेस. नंतर इट इज नॉन ॲम्बिग्युअस अँड स्पेसिफिक. आता नॉन ॲम्बिग्युअसचा अर्थ काय? 1 कोडॉन बघा, नॉन ॲम्बिग्युअस, ॲम्बिग्युअस मीन अनसर्टन, तर नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे येतं सर्टन, खात्रीशीर की एक कोडॉन कोणतं तरी एकच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करल, एक कोडॉन 2 अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करू शकत नाही. हे लक्षात घ्या. काय? 1 कोडॉन 1 अमायनो ऍसिड, त्याला म्हणता नॉन ॲम्बिग्युअस नेचर. काय सांगा? 1 कोडॉन 1 अमायनो ऍसिड इज कॉल्ड ॲम्बिग्युअस नेचर. काय लक्षात घ्यायचं? 1 कोडॉन 1 अमायनो ऍसिड, आणि याला म्हणता मग नॉन ॲम्बिग्युअस नेचर. आता हे झालं नॉन ॲम्बिग्युअस नेचर. सांगा दुसरा प्रकार आहे डिजनरसी. डिजनरसी म्हणजे काय? लक्षात घ्या. तर डिजनरसीचा अर्थ होतो की मला सांगा कोडॉन किती आहे? 61 आणि अमायनो ऍसिड किती आहे? 20. चा अर्थ काय झाला की 4-5 कोडॉन, आता हे लक्षात घ्या, एक कोडॉन एकच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करेल एवढं नक्की आहे. पण 4-5 कोडॉन, समजा आता एक्स नावाचं, समजा हा एक कोडॉन आहे, हा एक कोडॉन आहे, हा एक कोडॉन आहे, 3 वेगळे. आता हा कोडॉन एक्स अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतोय. सांगा याने किती कोडॉन, किती अमायनो ऍसिड आयडेंटिफाय केले? एकच. कोणतं? एक्स. हा पण कोडॉन एक्स नावाचाच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतोय, हा पण एक्स. पण तिघं पण एकच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करताय, वेगळं नाही. तर सांगा मग त्याला म्हणायचं नॉन ॲम्बिग्युअस. पण सांगा 3 कोडॉन किती अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करताय? एकच, तर त्याला म्हणायचं डिजनरसी. लक्षात घ्या, एक कोडॉन एकच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय, हा कोडॉन एक्स पण आयडेंटिफाय करल आणि वाय नावाचा अमायनो ऍसिड पण आयडेंटिफाय करल, असं कधीच नाही होणार. इफ कोडॉन आयडेंटिफाय एक्स टाइप ऑफ अमायनो ऍसिड देन ऑलवेज इट विल आयडेंटिफाय एक्स नॉट वाय. पण यांनी एक्स आयडेंटिफाय केलं मग बाकीचं कोणताच कोडॉन नाही करणार, असं नाही. दुसरा एखादा कोडॉन सुद्धा एकच पण एक्स नावाचा अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करेल, हा पण. का बरं? कारण कोडॉन 61 आहे, अमायनो ऍसिड तर 20च आहे. आणि त्यामुळे सांगा याला म्हणता डिजनरसी. डिजनरसीचा अर्थ काय झाला सांगा? मोर दॅन 1 कोडॉन आयडेंटिफाय द सेम टाइप ऑफ अमायनो ऍसिड इज कॉल्ड डिजनरसी. काय सांगा? 1 कोडॉन 1 अमायनो ऍसिड इज कॉल्ड नॉन ॲम्बिग्युअस and more than 1 codon can identify the same amino acid, that is called degeneracy. त्याला म्हणायचं डिजनरसी. लक्षात आलं का? तर डिजनरसीचा पार्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ बघा, GGG, GGA, GGC, GGU. सांगा किती कोडॉन्स आहे? 4 कोडॉन्स आहे. and all these are, लक्षात ठेवा, GGG, GGA, GGC, GGU. काय बदलतंय? तर फक्त शेवटचा बेस बदलतोय. बघा, पहिले 2 फिक्स आहे आणि शेवटच्याला फ्लेक्झिबिलिटी असते. याला म्हणता उबल हायपोथेसिस. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, जे 4 कोडॉन आहे, जे कोणता अमायनो, 4ही पण कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करताय? ग्लायसिन. तर याला म्हणता डिजनरसी. आणि मला सांगा फ्लेक्झिबिलिटी
कितव्या बेस पेअरला आहे, कितव्या नायट्रोजन बेसला आहे, पहिल्याला आहे का नाही, पहिला सगळ्यांचा कॉमन आहे बघा, दुसऱ्याला आहे का नाही, तो पण सगळ्यांचा कॉमन आहे, तिसऱ्याला बघा पहिल्या ह्याच्यात जी आहे, दुसऱ्या ह्याच्यात ए आहे, तिसऱ्या ह्याच्यात सी आहे, चौथ्या ह्याच्यात यू आहे. म्हणजे सांगा बरं काय कंडिशन आहे, तर तिसरा जो नायट्रोजन बेस आहे त्याला त्या ठिकाणी फ्रीडम आहे, तो कोणता राहू शकतो, चालतं. इवन बेस पेअर झाली नाही तरी पण चालतं. आणि याला म्हणता मग उबल हायपोथेसिस. काय नाव द्यायचंय, उबल हायपोथेसिस. आता जिनेटिक कोड हॅज पोलॅरिटी, कधी पण स्टार्ट होतं 5' पासून, बघा 5' पासून स्टार्ट होईल आणि 3' कडं, याला म्हणतात पोलॅरिटी म्हणजे डायरेक्शन आहे. त्यानंतर सांगा सुरुवातीला कोणता कोडॉन असतो, स्टार्ट कोडॉन, शेवट कोणता असतो, स्टॉप कोडॉन. सांगा बरं कोणता कोडॉन हा स्टार्ट कोडॉन म्हणून ऍक्ट होतो, AUG ऍक्ट ॲज अ स्टार्ट कोडॉन. आणि जो कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतो, मिथिओनाइन. कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करेल, मिथिओनाइन. द कोडॉन UAG UAA UGA कोणतं सांगा, द कोडॉन UAG UAA and UGA are stop codons or termination codons. काय सांगा, the codons UAG that is called AMBER, UAA occur and UGA are called stop or termination codon or nonsense codon. त्यानंतर जेनेटिक कोड हे युनिव्हर्सल आहे. चा अर्थ काय की एखादं कोडॉन आहे, एखाद्या बॅक्टेरियामध्ये जे अमायनो ऍसिड ओळखल आपल्यामध्ये पण तेच अमायनो ऍसिड ओळखल. म्हणजे असं नाही आपण हायर ॲनिमल्स आहे म्हणून आपल्यामध्ये वेगळं आणि बॅक्टेरियामध्ये वेगळं, असं नाही मित्रांनो. सगळ्यांमध्ये सारखे कोडॉन आहे, सिमिलर इन सिम्पल ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. आणि कोडॉन हे नॉन ओव्हरलॅपिंग आहे, म्हणजे एकाचं नायट्रोजन बेस दुसऱ्यात कॉमन ठेवायचं असं नाही होत. एकाचे 3 असतील ते त्याचेच असतील, दुसऱ्या कोणाचेच नाही राहणार, त्याला म्हणता नॉन ओव्हरलॅपिंग. त्याला काय नाव द्यायचं मित्रांनो, नॉन ओव्हरलॅपिंग. ह्या ज्या आहे ह्या प्रॉपर्टीज आहे. तर जेनेटिक कोडचा, जो जेनेटिक कोड म्हणजे कोडॉनचा एव्हिडन्स देणारा पहिला सायंटिस्ट होता क्रिक. कोण होता, क्रिक. तर त्याचा ऑप्शन आहे ए. लक्षात ठेवा, आहे फर्स्ट एव्हिडन्स फॉर ट्रिपलेट जेनेटिक कोड वॉज गिव्हन बाय क्रिक. करेक्ट ऑप्शन आलं ए. बघा बरं, सम अमायनो ऍसिड्स आर कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. सांगा एखादं एक्स नावाचा अमायनो ऍसिड आहे ते मोर दॅन 1 म्हणजे 2 3. बघा अमायनो ऍसिड कोणतं आहे, एक्स. हा पहिला कोडॉन, हा दुसरा, हा तिसरा. मीन्स सेम अमायनो ऍसिड इज कोडेड बाय मोर दॅन 2 कोडॉन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड. काय म्हणायचं या प्रॉपर्टीला सांगा, आत्ताच झालेलं आहे. चला पटकन कमेंट करा, काय नाव द्यायचंय. नॉन ओव्हरलॅपिंग. समीक्षा मोरे बरोबर सांगितलं. अमृता थोरात बरोबर आहे. त्यानंतर स्वरांजली बरोबर आहे. गायत्री भोसले करेक्ट आहे. माया थोरात व्हेरी गुड. मायानी पण करेक्ट उत्तर सांगितलेलं आहे. नेक्स्ट गायत्री पैठणकर, त्यांनी पण बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. तर बघा आता आत्ताच सांगितलं मी की जे कोडॉन्स किती प्रकारचे 61 आणि अमायनो ऍसिड किती प्रकारचे 20. मग एका कोडॉनला एक अमायनो ऍसिड तर नाही भेटू शकत. मग 2-3 कोडॉन मिळून एकच अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करता, त्याला म्हणता डिजेनरसी. सांगा एक कोडॉन एक अमायनो ऍसिड, तर हे याला म्हणता नॉन ॲम्बिग्युअस. आणि मोर दॅन 1 कोडॉन but identify the same amino acid, that is called degeneracy. आणि त्यांचं एक जणाचं सांगणं होतं की नॉन ओव्हरलॅपिंग. त्याचा अर्थ सांगतो बघा. आता समजा हा 3 आहे, हा एक कोडॉन झाला. आता पुढचा कोडॉन
पुढचा जो कोडॉन आहे तो समजा मी असा घेतला बघा, असा हा 3 घेतला, म्हणजे सांगा एक नायट्रोजन बेस काय झाला दोघात कॉमन, याला म्हणता ओव्हरलॅपिंग. पण असं नसतं, तर मग काय असतं, हा वेगळा राहील, हे 3 वेगळे राहतील, हे 3 वेगळे, गॅप पण नाही राहणार. ऍक्च्युअली मी गॅप दिला पण हे 3 कळण्याकरता गॅप सुद्धा नाही असं वाढवा, तर याला म्हणता नॉन ओव्हरलॅपिंग, वरच्याला म्हणता ओव्हरलॅपिंग. तर कोडॉन्स हे नॉन ओव्हरलॅपिंग असतात. कोणाचं समीक्षा कुदळेचं चुकलं होतं ते क्लिअर करून दिलं. तर आन्सर आहे डिजनरसी. आन्सर कोणतं आहे, डिजनरसी. व्हेरी गुड. ऑल द 64 कोडॉन इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड वेअर त्या ठिकाणी डेसिफर्ड बाय, तर याचं उत्तर आहे ह्या ठिकाणी, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, हे लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. 64 कोडॉनचं जे पूर्ण आयडेंटिफिकेशन ते केलं त्या ठिकाणी नायरेनबर्ग, मॅथाई आणि ओका. डी ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट अँटीकोडॉन ऑन tRNA फॉर कोडॉन AUG. बघा कोडॉन कोणता आहे, AUG, आणि दुसरा आहे UCC. तर यांना मॅच होणारे, मॅचने कॉम्प्लिमेंटरी असणारे अँटीकोडॉन कोणते असतील tRNA वर ते विचारलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ए ला यू असतं, यू ला ए, आणि जी ला सी, सी ला जी. त्याच्यावरून तुम्हाला तयार करायचंय. करा बरं. माया थोरात सांगताय, गायत्री पैठणकर ए ऑप्शन, सिद्धी कुदळे ए ऑप्शन, अमृता थोरात ए ऑप्शन. बघा आता अजून दुसरा ऑप्शन आहे कोणाचं काही, प्रतीक्षा काळे ए ऑप्शन. तर बघू आपण, सांगा बरं, ए ला कोण येईल, यू, यू ला कोण येईल, ए, जी ला कोण येईल, सी, यू ला कोण येईल, यू ला ए, सी ला जी, सी ला जी. म्हणजे सांगा बरं, यू ए सी ए जी जी, यू ए सी ए जी जी, म्हणजे करेक्ट ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो, ए. कसं ते पण सांगितलं बघा, ए ला यू, यू ला ए, जी ला सी, यू ला ए, सी ला जी, सी ला जी. तर ऑप्शन करेक्ट आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. तर सगळ्यांचं करेक्ट ऑप्शन आलं ए. नेक्स्ट बघा बरं, काय येईल बघा त्याचं टेक्निक. ग्लायसिन इज कोडेड बाय GGA. ग्लायसिन नावाचा अमायनो ऍसिड GGA नावाचा कोडॉन रिप्रेझेंट करतो. इन प्रोकॅरिओटिक सेल इट विल कोड फॉर डॅश डॅश इन यूकॅरिओटिक सेल. सांगा GGA हा जो कोण आहे, कोडॉन आहे, हा कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतो, ग्लायसिन. कोणामध्ये, प्रोकॅरिओटिक सेलमध्ये. तर GGA हा कोडॉन कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करेल, यूकॅरिओटिक सेलमध्ये. असा प्रश्न विचारलेला आपल्याला, कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करेल यूकॅरिओटिक सेलमध्ये. सिद्धी कुदळे सांगताय सी ऑप्शन. कार्तिकी बनकर सांगताय, कार्तिकी बनकर मागच्या क्वेश्चनचं आन्सर सांगितलं. सिद्धी कुदळे सी ऑप्शन. अजून ओके. तर
प्रतीक्षा काळे सी ऑप्शन, ऋतुजा ठेंगडे सी ऑप्शन, अमृता थोरात सी ऑप्शन. तर बघा आता मला सांगा, आता एक पॉइंट आपण बघितला होता की जेनेटिक कोड हा कसा असतो, युनिव्हर्सल असतो. म्हणजे याचा अर्थ तो सेम आहे इन सिंपल ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. म्हणजे GGA जर प्रोकॅरिओटिक सेलमध्ये ग्लायसिन ओळखतोय तर युकॅरिओटिक सेलमध्ये पण तो ग्लायसिनच ओळखेल, दुसरा नाही ओळखणार काही. तर करेक्ट ऑप्शन कोणता आलं मग? सी इज द करेक्ट. का बरं सांगा? जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड हा कसा असतो? युनिव्हर्सल. दॅट इज इट इज सिमिलर इन सिंपल ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. हा कसा असेल सांगा? सिंपल आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम दोघांमध्ये पण एकाच टाईपचा असेल, वेगळ्या टाईपचा नसेल. बघा बरं आता, ऑल टर्मिनेशन कोडॉन्स, कोड्स किंवा कोडॉन बिगिन विथ न्यूक्लियोटाइड हॅव्हिंग डॅश डॅश नायट्रोजन बेस. आत्ताच आपण बघितलं जे सर्वच्या सर्व मित्रांनो टर्मिनेशन कोडॉन आहे ते कोणत्या नायट्रोजन बेस पासून स्टार्ट होतात. सर्वच्या सर्व कोडॉन कोणत्या नायट्रोजन बेस पासून स्टार्ट होता विचारलेले. आपण 3 टर्मिनेशन कोडॉन बघितलेले, आपण 3 टर्मिनेशन कोडॉन बघितलेले आणि ते कोणापासून स्टार्ट होता ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आजच सांगितलेलं आहे. चला पटकन सांगा. बघा बरं, येत नाही कोणाला? बघा हा कोडॉन आहे, हे 3 टर्मिनेशन कोडॉन आहे. UAG, UAA, UGA. किती आहे? 3 आहे. सांगा बरं, हा कोणाहून स्टार्ट झाला? U पासून. हा कोणाहून स्टार्ट झाला? U पासून. हा कोणाहून स्टार्ट झाला? U पासून. चा अर्थ काय झाला? ऑल टर्मिनेशन कोडॉन स्टार्ट विथ युरॅसिल. यू म्हणजे युरॅसिल, ए म्हणजे ॲडिनिन. तर सगळे जे टर्मिनेशन कोडॉन आहे मित्रांनो ते कोणापासून स्टार्ट होता? युरॅसिल पासून त्या ठिकाणी स्टार्ट होता. कोणापासून स्टार्ट होतील? युरॅसिल. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टर्मिनेशन कोडॉन? ऑलरेडी झालेलं आहे. सांगा. UAG इज अ टर्मिनेशन कोडॉन. हाऊ मेनी सेन्स कोडॉन? कोड्स फॉर 20 नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. सांगा 20 अमायनो ॲसिडला आयडेंटिफाय करणारे किती कोडॉन्स आहे? तर किती कोडॉन्स आहे? काय आन्सर येईल सांगा बरं पटकन. किती कोडॉन्स आहे? 64. नाही, काय विचारलं मला सांगा. 64 मधले 3 जे आहेत ते नॉन सेन्स आहे, मग उरले किती? 61. त्यांना म्हणता सेन्स कोडॉन. आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, हाऊ मेनी कोडॉन नाही म्हटलं, हाऊ मेनी सेन्स कोडॉन. काय प्रश्न विचारला? 2015ला विचारलेला. हाऊ मेनी सेन्स कोडॉन कोड्स फॉर 20 नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. द करेक्ट आन्सर इज 61. ए ऑप्शन येईल, डी नाही. तर ए ऑप्शन आलं करेक्ट ऑप्शन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज युनिव्हर्सल इनिशिएशन कोडॉन? सांगा बरं, सगळ्यांमध्ये इनिशिएशन कोडॉन कोणता? आत्ताच घेतलेले बघा. mRNA वरचा पहिला कोडॉन म्हणजे इनिशिएशन कोडॉन. mRNA वरचा पहिला कोडॉन तर तो असेल इनिशिएशन कोडॉन. कोणता आहे सांगा. सिद्धी कुदळे, माया थोरात. ऑप्शन सांगताय बी. गायत्री पैठणकर ऑप्शन सांगताय बी. तर करेक्ट आन्सर आहे बी. बरोबर आहे. AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे आणि आपण याच्या पुढे जाऊन बघितलं होतं की हा कोणता अमायनो ॲसिड आयडेंटिफाय करतो. तर इट आयडेंटिफाय द अमायनो ॲसिड AUG. कोणता अमायनो ॲसिड आयडेंटिफाय करेल मित्रांनो?
AUG, सॉरी मिथिओनाइन. AUG हा कोडॉन कोणता अमायनो ऍसिड आयडेंटिफाय करतो? मिथिओनाइन. 2024ला विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं उबल हायपोथेसिस. बघा आता उबल हायपोथेसिस कसं आहे, समजा का आता हा mRNA आणि हा tRNA. तर बघा जीला कोण कॉम्प्लिमेंटरी आहे? सी. UA कोडॉन कोणता आहे? GUU हा कोडॉन आहे. मग आता सांगा जीला कॉम्प्लिमेंटरी सी, यूला ए. ही झाली परफेक्ट पेअरिंग की ज्याला बघा जीला सी भेटलं, यूला ए भेटलं, यूला ए भेटलं आणि मग परफेक्ट पेअरिंग झालं. पण आता इथं बघा जीला सी भेटलं, यूला ए भेटलं, लक्षात घ्या यूला काय भेटलं? ए. पण इथं सी आहे तर सीला काय भेटलं? एच भेटलं. परत सीला काय भेटलं? ए. म्हणजे आता बघा इथं पहिलं आणि दुसरं बघा जी यू सेम आहे, हा बदलला. इथं यू आहे, इथं सी आहे, पुढे ए राहील आणि इकडे जी राहील शेवट. आणि मला सांगा आता इथं सीला काय पाहिजे होतं? इथं जी पाहिजे, पण आलं कोण? ए. इकडे बघा एला काय पाहिजे? यू, आलं कोण? ए. मग जीला काय पाहिजे? सी, आलं कोण? ए. बघा बरं कोडॉन कोण आहे? अँटी कोडॉन. दरवेळेस CAA. पण त्या ठिकाणी कोडॉन हे अँटी कोडॉन आहे, हे फिक्स आहे आणि कोडॉन बदलतोय. आणि सांगा किती ठिकाणी परफेक्ट बेस पेअरिंग होते? 2 ठिकाणी. आणि तिसऱ्या ठिकाणी नाही पेअरिंग झालं तरी पण चालतं, तरी सुद्धा तेच अमायनो ऍसिड येतं, तोच अँटी कोडॉन येतो. कोणता? CAA. परफेक्ट पेअरिंग नाही झालं तरी पण. आणि याला म्हणता उबल हायपोथेसिस. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणता? क्रिक नावाच्या सायंटिस्टनी ही प्रॉपर्टी सांगितली. काय या प्रॉपर्टीनुसार की mRNA आणि tRNA यांच्या कोडॉन आणि अँटी कोडॉन मध्ये पहिल्या 2 जागांवर परफेक्ट पेअरिंग झाली तर तिसऱ्या जागावर नाही झाली तरी पण चालते, तरी पण ते चालतं. आणि ही प्रॉपर्टी काय एक्सप्लेन करण्याकरता घेतली गेली? डिजनरसी. डिजनरसी म्हणजे काय सांगा? मोर दॅन 2 कोडॉन आयडेंटिफाय द सेम अमायनो ऍसिड. आता बघा इथं एवढे कोडॉन आहे सगळे एवढे GUU, GUC, GUA, GUG आणि सगळेच्या सगळे एकच अमायनो ऍसिड रिप्रेझेंट करताय मित्रांनो. कोणतं? व्हॅलिन नावाचं अमायनो ऍसिड ते रिप्रेझेंट करताय. कोणतं सांगा? व्हॅलिन नावाचं अमायनो ऍसिड ते रिप्रेझेंट करताय. लक्षात आलंय सगळ्यांना? तर याला म्हणता ह्याला बघा मोर दॅन 2 कोडॉन, मोर दॅन 1 कोडॉन 1 2 3 4 आयडेंटिफाय द सेम अमायनो ऍसिड इज कॉल्ड डिजनरसी. अँड टू एक्सप्लेन द डिजनरसी उबल हायपोथेसिस इज रिक्वायर्ड विच अलाउज द सांगा परफेक्ट पेअरिंग ओनली ॲट 2 प्लेसेस अँड द पेअरिंग ॲट द थर्ड पेअर ऑफ द कोडॉन अँड अँटी कोडॉन नायट्रोजन बेस इज नॉट इसेन्शियल. ती काही गरजेची नाही झाली तरी चालेल, त्याला सूट आहे. तर ते तशी सूट दिली तरच हे एक्सप्लेन करणं शक्य आहे. कोणती प्रॉपर्टी? डिजनरसी. त्यानंतर म्युटेशन. सांगा म्युटेशन म्हणजे काय? सडन अँड हेरिटेबल. बघा कधी कधी काय होतं एखाद्या DNA मध्ये अचानक बदल होतो आणि तो बदल मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत जातो, त्याला म्हणता म्युटेशन. म्युटेशन हे इव्हॉल्युशन मध्ये व्हेरिएशन तयार करण्यामध्ये महत्वाचा रोल परफॉर्म करतं. बघा इव्हॉल्युशन मध्ये आणि व्हेरिएशन्स तयार करण्यामध्ये याचा रोल असतो. का? कारण हे DNA मध्ये झालेले बदल असतात. त्यामध्ये जर आपल्याला पॉइंट म्युटेशन, बघा आता कसं पॉइंट म्युटेशन, तर पॉइंट म्युटेशन म्हणजे काय? लक्षात घ्या की एकच सिंगल बेस पेअर मध्ये जर बदल झाला DNAच्या कोणामध्ये सिंगल बेस पेअर मध्ये बदल झाला तर त्याला म्हणता मित्रांनो पॉइंट म्युटेशन. आणि पॉइंट म्युटेशनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सिकल सेल ॲनिमिया. पॉइंट म्युटेशनचं एक्झाम्पल कोणतं आहे? सिकल सेल ॲनिमिया इज द एक्झाम्पल फॉर पॉइंट म्युटेशन. दुसरं आहे क्रोमोझोमल म्युटेशन.
आता कधी कधी बघा आपण ट्रायसॉमी बघितलं होतं, त्यामध्ये 21 नंबरच्या क्रोमोझोमच्या 2च्या ऐवजी 3 होते. म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट कोणात मोठा बदल झाला, क्रोमोझोम. किंवा एखादा क्रोमोझोमची मोठा डीएनएचा सेगमेंट आहे, डीएनए इज अ पार्ट ऑफ क्रोमोझोम आणि तो मोठा आहे, त्याच्यात बदल झाला, तर त्याला सुद्धा म्हणता क्रोमोझोमल म्युटेशन. दॅट इज द चेंज इन द सेगमेंट ऑफ डीएनए ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या डीएनएच्या मोठ्या सेगमेंटमध्ये बदल होणं त्याला म्हणता क्रोमोझोमल म्युटेशन. आणि त्या ठिकाणी फ्रेम शिफ्ट म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. आता बघा फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणजे काय, 1 2 3 सांगा. आता हे आपण या असे कोडॉन्स घेतले बघा. आता आपल्याला माहिती आहे हा पहिला कोडॉन आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा कोडॉन आहे. 4 कोडॉन्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. पण आता याच्यात काय होतंय की समजा डिलिशन म्युटेशन, याला काय म्हणायचं आहे, डिलिशन म्युटेशन. याच्यात काय झालं की समजा आता हा डायरेक्टली एक त्या ठिकाणी लक्षात घेऊ, समजा हा एक्स नावाचा अमायनो ऍसिड ओळखतोय, हा झेड, हा ए शेवटचा अमायनो ऍसिड. सांगा बरं, आता एक्स वाय झेड आणि ए अशा अमायनो ऍसिड ते आयडेंटिफाय करताय. पण झालं काय की हा जो पार्ट आहे हा डायरेक्ट निघून गेला. म्हणजे काय झालं बघा बरं, आता हा एक्स होता पण त्याला आता एक निघून गेल्यामुळं डायरेक्ट फ्रेमच बदलून गेली बघा. आता 3 कोडॉनची प्रत्येक आता वाय मधला एक कोडॉन इकडे घ्यावं लागेल, हा वेगळा आला. आता मग हा एक्स नावाचा अमायनो ऍसिड नाही ओळखणार. आता काय झालं की एखादा कोडॉन, एखादी बेस पेअर डायरेक्टली डिलीट झाली तर सगळा 3चा सिक्वेन्स तिथून पुढं डिस्टर्ब होऊन जातो. लक्षात घ्या की काय केलंय, 3 विद्यार्थ्यांचे ग्रुप केले बघा. 1 ग्रुप, 2 ग्रुप, 3 ग्रुप आणि पहिल्या ग्रुप मधला एक विद्यार्थी बाजूला गेला. तर मग मला सांगा आता काय करायचंय, तो गेला तर मग ती दुसऱ्या ग्रुप मधला एक पुढे घेतला, तिसऱ्या ग्रुप मधला दुसऱ्या ग्रुपमध्ये, मग सगळ्यांनी सिक्वेन्स काय झाला, बदलून गेला. आणि त्यामुळे अमायनो ऍसिडचं आयडेंटिफिकेशन पण बदलून गेलं आणि त्यामुळे असं जे फ्रेम आहे ती शिफ्ट झाली. तर याला म्हणता फ्रेम शिफ्ट म्युटेशन. याला काय नाही सांगा, फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आता नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की डीएनए मध्ये सेलच्या आत कोण, न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम, क्रोमोझोमचा एक पार्ट आहे डीएनए. आणि त्या डीएनए सेलच्या आत न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत हा डीएनए क्रोमोझोमचा पार्ट आहे डीएनए. तर त्याच्या शेजारी, हा डीएनएच्या शेजारी काय तयार झाला, mRNA. आणि डीएनएच्या स्टँडपासून mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला बघा, डीएनए पासून mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं सांगा, ट्रान्सक्रिप्शन. काय नाव द्यायचंय, ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून सांगा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं, सांगा कोण सांगू शकतं हा mRNA कुठं जाईल. हा तयार झाला न्यूक्लियस मध्ये. आजच्याच लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सांगा हा mRNA कुठं जाईल. लक्षात घ्या, डीएनए पासून mRNA तयार होतो न्यूक्लियस मध्ये. आणि तो तयार होताना डीएनए कडे जी प्रोटीन तयार करण्याची सर्व माहिती आहे, डीएनए कडे जी प्रोटीन तयार करण्याची सर्व माहिती आहे ती तो कोणाला देतो, mRNA ला. आणि मग डीएनए कडे जे स्क्रिप्ट होतं प्रोटीन तयार करायचं ते त्यांनी mRNA ला दिलं. mRNA ते स्क्रिप्ट घेऊन कुठं जातो, तर तो जातो रायबोझोम्स कडे. बघा असं
रायबोझोम आहे आणि mRNA त्याला अटॅच होऊन जातो. mRNA काय होतो त्याला असा अटॅच होतो हा mRNA. आणि मग सांगा बरं mRNA कुठे गेला रायबोझोम्सकडे आणि त्याला तो बाइंड झाला. सिद्धीने बरोबर सांगितलं रायबोझोमला बाइंड होईल एकदम करेक्ट आहे. हा कोण आहे mRNA. आणि मग tRNA कडं आता सांगितलंय अँटीकोडॉन आहे mRNA कडं कोडॉन आहे आणि tRNA कडं हे असा पार्ट आहे. तर इथं प्रत्येक tRNA ला 20 पैकी कोणतं तरी एक अमायनो ऍसिड अटॅच असतं. तर mRNA कडं कोण आहे कोडॉन. त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन कोणाकडे आहे tRNA. ते मॅच व्हायच्या हिशोबाने mRNA कोणाला बोलून घेतो tRNA ला बोलून घेतो आणि त्याच्याकडून काय कलेक्ट करतो अमायनो ऍसिड्स कलेक्ट करतो. त्याकडून काय कलेक्ट करेल सांगा अमायनो ऍसिड्स कलेक्ट करेल. मग पहिला tRNA आला त्याकडून AA1 घेतलं त्याला रिटर्न पाठवून देईल. दुसरा tRNA येईल त्याकडून AA2 घेईल तिसऱ्याकडून AA3 घेईल आणि असं करता करता सगळ्या अमायनो ऍसिडला गोळा करून त्याची एक लॉंग चेन तयार करेल. त्या लॉंग चेनला नाव देता मित्रांनो पॉलीपेप्टाइड चेन. काय नाव द्यायचं पॉलीपेप्टाइड चेन ऑर प्रोटीन. आणि याला म्हणता मग mRNA पासून जी पॉलीपेप्टाइड चेन तयार होते त्याला म्हणता ट्रान्सलेशन. म्हणजे DNA पासून mRNA तयार होणं ट्रान्सक्रिप्शन mRNA रायबोझोम्सकडे जाऊन तिथं पॉलीपेप्टाइड चेन तयार करणं ट्रान्सलेशन. अँड दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. ते पूर्ण एक्सप्लेन केलं. ट्रान्सक्रिप्शन ते पण एक्सप्लेन केलं. आता बघा ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते कशी. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो न्यूक्लियस आहे सेल आहे सेलच्या आत न्यूक्लियस आहे आणि मला सांगा DNA हा कसा आहे तर DNA हा डबल स्टँडर्ड आहे. ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला DNA हा डबल स्टँडर्ड आहे आणि त्याच्यामध्ये हे असं नायट्रोजन बेस पेअरिंग आहे. हे असं डबल स्टँडर्ड एक हिरवं स्टँड दाखवलं एक व्हायलेट स्टँड दाखवलं आणि मध्ये नायट्रोजन बेस पेअरिंग दाखवली दॅट इज द ते रिप्रेझेंटेड बाय रेड पार्ट. तर आता इथं बघा हे जे दोन स्टँड आहे सांगा ही जी डायग्राम आहे याच्यात बघा एक स्टँड निळ्या रंगाने दाखवलंय एक स्टँड लाल रंगाने दाखवलेलं आहे. तर जे बघा 3' आणि इकडं राहील 5' तर इकडं 5' तर इकडं राहील 3'. तर हे जे 3' 5' स्टँड आहे याला म्हणता टेम्पलेट स्टँड. वरचं जे 3' 5' त्याला काय आणायचं टेम्पलेट स्टँड आणि खालचं जे हिरव्या रंगाने दाखवलं 5' 3' त्याला म्हणायचं कोडिंग स्टँड. काय आणायचं वरच्याला अँटी कोडिंग म्हणतात किंवा टेम्पलेट स्टँड आणि खालच्याला म्हणायचं कोडिंग स्टँड. लक्षात घ्या हे कोणतं हिरवं कोडिंग स्टँड. आता ह्या ठिकाणी जे 3' एंड आहे कोणाचं टेम्पलेट स्टँडचं किंवा 5' एंड आहे कोणाचं कोडिंग स्टँडचं. कोडिंग स्टँडचं जे 5' एंड आहे तिथं DNAचा जो छोटासा सेगमेंट असतो पूर्ण DNAचा त्याला म्हणता प्रमोटर जीन. DNAच्या छोट्या सेगमेंटला जीन म्हणता. त्यानंतर कोडिंग स्टँडच्या 3' एंडला एक परत जीन असतो त्याला म्हणता टर्मिनेटर जीन. काय नाव द्यायचं आहे टर्मिनेटर जीन. आणि मधला जो पार्ट आहे त्याला म्हणता स्ट्रक्चरल जीन. सांगा बरं मग की कोण कोण आहे प्रमोटर जीन त्यानंतर स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर जीन. प्रमोटर जीन कुठं प्रेझेंट आहे 5' एंड ऑफ द कोडिंग स्टँड आणि स्ट्रक्चरल जीन मध्ये आणि टर्मिनेटर जीन इज प्रेझेंट ॲट 3' एंड ऑफ द कोडिंग स्टँड. कुठं प्रेझेंट आहे 3' एंडला कोणाच्या कोडिंग स्टँडच्या. तर बघा आता DNA स्टँड विच इज यूज. आता DNA मध्ये सांगा 2 स्टँड आहे तर दोन्ही स्टँडवर mRNA तयार होत नाही. तर मग तो कुठं तयार होतो एका स्टँडवर जे आपण इथं दाखवलं. बघा हे निळ्या रंगाचं जे स्टँड आहे कोणतं 3' 5' जे स्टँड आहे त्याला म्हणतात टेम्पलेट स्टँड किंवा अँटीसेन्स स्टँड. काय म्हणायचं आहे टेम्पलेट स्टँड किंवा अँटी स्टँड पैकी एक. तर दोन्ही पैकी एक नाव त्या ठिकाणी आणि ते कसं आहे 3' 5'
डायरेक्शन वालं. याच्यावर mRNA तयार होतो, याच्या बाजूला नवीन mRNA तयार होईल. समजा हे 3' आहे, हे 5' आहे, मग हे 5' हे 3'. तर याच्या शेजारी mRNA तयार होईल असा. मग याला म्हणतात टेम्पलेट स्टँड किंवा अँटीसेन्स स्टँड, आणि याला म्हणतात कोडिंग स्टँड किंवा सेन्स स्टँड. The other stand हे not involved in RNA synthesis is called sense stand or coding stand. कुठे चालू आहे सगळी प्रक्रिया? न्यूक्लियस मध्ये. कुठे चालू आहे? न्यूक्लियस. कोडिंग स्टँड and it is oriented in 5' 3' डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन मध्ये मित्रांनो? 5' 3' डायरेक्शन मध्ये. मग स्मॉल DNA तुम्हाला सांगितलं कोण आहे तर प्रमोटर, त्यानंतर स्ट्रक्चरल, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणतं आहे? टर्मिनेटर. ते 3 सांगितले. आता स्टेप्स कोणते आहे बघा. पहिली स्टेप आहे इनिशिएशन, दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन, आणि तिसरी स्टेप आहे टर्मिनेशन. RNA फॉर्म ॲट दिस स्टेज इज. आता ह्या 3 स्टेप झाल्यावर जो RNA तयार होईल, त्या 3 स्टेप झाल्यावर RNA तयार होईल, तो असा RNA तयार होईल. याला म्हणता हेट्रो न्यूक्लियर RNA. काय म्हणता? हेट्रो न्यूक्लियर RNA. DNA पासून तयार झाला हेट्रो न्यूक्लियर RNA. त्याच्यामध्ये बघा काय, निळ्या रंगाने दाखवला एक्झॉन, लाल रंगाने दाखवला इंट्रॉन, निळ्या रंगाने दाखवला एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, असा पार्ट असतो त्याच्यात. आता याच्यातले ना मित्रांनो, तर जे इंट्रॉन आहे ते अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन तयार करू शकत नाहीये. कोण सांगा? इंट्रॉन जे ते प्रोटीन तयार करू शकत नाही. मग आता बघा इथं काय प्रेझेंट आहे? हेट्रो न्यूक्लियर RNA तयार झाला, ज्याच्यापासून पुढे जाऊन mRNA तयार होणार आहे. आपलं फायनल प्रोडक्ट mRNA, पण तो डायरेक्ट नाही तयार होत. सांगा, पहिल्यांदा DNA पासून कोण तयार झालं? हेट्रो न्यूक्लियर RNA, ज्याच्यामध्ये कोण आहे? एंट्रॉन्स आणि एक्झॉन्स आहे. एंट्रॉन्स आणि एक्झॉन्स आहे, आणि नाव काय आहे? हेट्रो न्यूक्लियर RNA. आता जो पार्ट हेट्रो न्यूक्लियर मध्ये जे एक्झॉन्स आणि एंट्रॉन्स आहे, त्यापैकी एंट्रॉन्स नंतर निघून जातात. एंट्रॉन निघून जातात आणि सगळे कोण राहतात सांगा? एक्झॉन. आणि मग हा झाला mRNA. हा mRNA फायनल. मग सांगा बरं, फायनल mRNA मध्ये कोण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे? सगळे एक्झॉन्स प्रेझेंट आहे, एंट्रॉन सगळे निघून गेले. एक्झॉन कोणाला ओळखतं? एक्झॉन काय तयार करू शकतं? प्रोटीन. एक्झॉन प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड तयार करू शकतं, एंट्रॉन नाही करू शकत. एंट्रॉन हे पॉलीपेप्टाइडला आयडेंटिफाय करत नाही, म्हणून ते निघून जातं. मग सांगा बरं, जे फायनल mRNA त्यात कोण राहिलं? फक्त तर एक्झॉन्स राहिले. आणि कोण निघून गेलं? कोण नाही राहिलं? एंट्रॉन्स नाही राहिले. तर हा बघा, हा फायनल. आणि नंतर याच्यापासून पुढे जाऊन हा पुढे जातो mRNA रायबोझोम्स मध्ये, आणि tRNA rRNA च्या मदतीने पॉलीपेप्टाइड तयार करतो. म्हणजे सांगा बरं, पॉलीपेप्टाइड तयार करण्यामध्ये रोल कोणाचा आहे? mRNAच्या. एक्झॉनचा आहे, एंट्रॉनचा नाहीये, एंट्रॉनचा नाहीये, एंट्रॉनचा नाहीये. एंट्रॉन निघून गेले. आणि मग एंट्रॉन निघून गेल्यावर जो mRNA राहील त्याला म्हणता फायनल mRNA. आणि जो पहिले होता एक्झॉन एंट्रॉन एकत्र असणारा त्याला म्हणता हेट्रोन्यूक्लियर RNA किंवा हेट्रोजिनियस RNA. आता 3 स्टेप बघा, RNA ला हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA ला mRNA मध्ये कन्वर्ट व्हायला 3 स्टेप मधून जावं लागतं. स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग. कोणत्या कोणत्या 3 स्टेप आहे बघा? स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग या 3 स्टेप मधून त्याला जावं लागलं. सांगा बरं, मी आत्ताच सांगितलं की फायनल mRNA मध्ये हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA मध्ये कोण आहे? एक्झॉन्स आणि एंट्रॉन. पण कोण निघून जाणार आहे? एंट्रॉन्स निघून जाणार आहे. आणि मग राहणार कोण आहे? फक्त एक्झॉन्स राहणार आहे. हे एक्झॉन्स आहे. तर जे
एक्झॉन आणि एंट्रॉन्स मधून एंट्रॉन निघून जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणता स्प्लायसिंग. लक्षात घ्या, रिमूव्हल ऑफ एंट्रॉन्स फ्रॉम द हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA इज कॉल्ड स्प्लायसिंग. त्यानंतर मग आता कॅपिंग. मग आता समजा बघा, हे 3' एंड आहे, हे 5' एंड आहे आणि हे 3' एंड आहे. तर काय होईल, ऍडिशन ऑफ अनयुज्युअल न्यूक्लियोटाइड मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ॲट 5' एंड. सांगा, या 5' एंडला बघा काय अटॅच होतंय, तर लक्षात घ्या, इथं अटॅच होतंय 5' एंडला mRNAच्या. काय अटॅच होतंय, तर अनयुज्युअल नायट्रो न्यूक्लियोटाइड, काय नाव आहे त्याचं, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. कुठे अटॅच होतंय, 5' एंडला. त्याला म्हणता कॅपिंग. त्याला काय म्हणता, कॅपिंग. आणि ह्या कॅपिंगमुळं mRNAला प्रोटेक्शन भेटतं. ही झाली कॅपिंग प्रोसेस. सांगा बरं मग, 5' एंडला अनयुज्युअल मिथिल न्यूक्लियोटाइड मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट जॉईन होणं, त्याला नाव द्यायचंय मित्रांनो कॅपिंग. आणि शेवटची स्टेप आहे टेलिंग. ऍडिशन ऑफ ॲडनिलेट रेसिड्यू विच इज अ टाइप ऑफ इस्टर, जे कुठे अटॅच होईल, 3' एंडला. इथं कोण अटॅच झालं, ॲडनिलेट रेसिड्यू. सांगा, ॲडनिलेट रेसिड्यू इथं अटॅच होणं, आणि इथं कोण सांगा, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होणं, त्याला म्हणता कॅपिंग. आणि 3' एंडला ॲडनिलेट रेसिड्यू जॉईन होणं, त्याला म्हणता टेलिंग. आणि एवढं झाल्यानंतर जो हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA तो कशात कन्वर्ट होईल, तर मित्रांनो mRNA मध्ये कन्वर्ट होईल. तर ही स्टेप त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग नंतर मी तुम्हाला सांगितलं की mRNA न्यूक्लियस मध्ये तयार झाला आणि तो मग कुठे जाईल, रायबोझोम्स मध्ये, विच इज अ साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. ट्रान्सलेशन म्हणजे काय ते पण सांगितलं. अमायनो ऍसिड सांगा, रायबोझोम्स कडे गेल्यावर mRNA tRNAच्या मदतीने काय तयार करतो, तर प्रोटीन्स तयार करतो, त्याला म्हणता पॉलिपेप्टाइड तयार करतो, त्याला म्हणता दॅट इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आता एक क्वेश्चन आहे बघा, तो क्वेश्चन बघा बरं काय उत्तर येतंय.
तर सिद्धी कुदळे सी ऑप्शन. नंतर गायत्री पैठणकर आत्ताच झालेला पार्ट आहे त्यामुळं करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं? सी. आत्ताच झाले स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग हे सगळं पॉईंट झाले, तर करेक्ट ऑप्शन येतं आहे सी. आता बघा याच्यात काय काय कंडिशन असेल, तर सिक्वेन्स विचारलेला आहे. सांगा बरं, पहिलं काय होईल? DNA. DNA पासून काय तयार होईल? mRNA. mRNA कुठं जाईल? रायबोझोम. रायबोझोमच्या मध्ये गेल्यावर tRNAच्या मदतीने काय तयार करेल? पॉलिपेप्टाइड. तर करेक्ट ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल मित्रांनो? ए या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे. कोणतं ऑप्शन आहे? ए. तर बघा ए इज द करेक्ट ऑप्शन. इन द प्रोसेस ऑफ हेट्रोजिनियस प्रोसेसिंग ऑफ हेट्रोजिनियस RNA टेलिंग इन्व्हॉल्व. सांगा बरं टेलिंग प्रोसेसमध्ये काय होतं? तर काय होतं बघा बरं, तर पॉली ॲडनिलेशन ॲडनिलेट रेसिड्यू त्यालाच म्हणतात पॉली ॲडनिलेशन. कोणत्या एंडला? ॲट 3' एंड. कोणत्या एंडला सांगा? 3' एंडला. तर करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. तर त्या ठिकाणी इन द प्रोसेसिंग ऑफ हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA टेलिंग इन्व्हॉल्व्स पॉली ॲडनिलेशन ॲट 3' एंड. पॉली ॲडनिलेशन ॲट 3'. नंतर द साईट ऑफ ऑन DNA where RNA polymerase bind during initiation of transcription. mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आणि जिथून ते स्टार्ट होतं तर त्या रिजनला नाव दिलं होतं आपण प्रमोटर. आणि जिथं एंड होतं त्याला नाव देता टर्मिनेटर. जिथं स्टार्ट होतं त्याला काय नाव द्यायचं? प्रमोटर. आणि जिथं एंड होतं त्याला नाव द्यायचं टर्मिनेटर. तर करेक्ट ऑप्शन आलं बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? बी इज द करेक्ट. एक्झॉन्स ऑन हेट्रोन्यूक्लियर RNA कोड्स फॉर हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA. सांगा एक्झॉनच्या मदतीने मला सांगा, एंट्रॉन सगळे निघून गेले होते आणि mRNA मध्ये काय राहिलं होतं? तर एक्झॉन्स राहिले होते. आणि ते एक्झॉन नंतर सांगा पूर्ण mRNA तयार करता. आणि mRNA रायबोझोम्स मध्ये जाऊन काय तयार करतो? प्रोटीन तयार करतो. करेक्ट ऑप्शन आलं सी. एक्झॉन्स ऑन हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA कोड्स फॉर प्रोटीन. तर प्रोटीन हे करेक्ट ऑप्शन आहे. तर जेवढा पार्ट आज झालेला आहे तेवढ्या सर्व पार्टचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपण कव्हर केले. सर्व क्वेश्चन्स क्लिअर केलेले आहे. थोडंसं अजून आपल्याला एखादं 2 चॅप्टरचं थोडं कसं ॲडजस्टमेंट करायची आहे मी बघतो. त्या हिशोबाने तुमचा प्रिपेअर झाला पाहिजे आणि थोडा वेळ पण वाचला पाहिजे. अशा हिशोबाने काहीतरी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. कारण एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं म्हटलं तर वेळ पुरत नाही. किती पण फास्ट शिकवलं तर किती शिकवणार फास्ट तरी, हा पण प्रश्न येतो. तर त्या हिशोबाने थोडंसं आपण करू नियोजन. कसं नियोजन करता येईल मी तुम्हाला सांगेन. आपलं हे टीचिंग ऑलरेडी चालू आहे त्या पद्धतीने तर चालूच राहणार आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. उद्या जी टेस्ट असणार आहे त्या टेस्टचा अभ्यास करा सर्वांनी. मला वाटतं इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरची टेस्ट आहे त्याचा अभ्यास चालू ठेवा. लवकरच ग्रुप टेस्ट पण असणार आहे त्यामुळे सगळ्याच चॅप्टरचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. मागं झालेले जेवढे चॅप्टर आहे तेवढ्या सगळ्याच चॅप्टरचा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.